विकते त्यावेळेला, त्यामुळे काही लोकांना असं वाटतंय की माझ्या प्राण्यांची क्वालिटी नाहीये. तर दादा तुम्ही आता शेडवर प्रत्यक्षात आलेले आहेत, पिल्ला वगैरे बघताय, तर क्वालिटी वगैरे तुम्ही सांगू शकाल? एक नंबर क्वालिटी. आता जवळजवळ यांच्या 2-3 मेंढ्या वेलेले आहेत. त्यांचे एका मेंढीला 3 पिल्लं झालेत, एकाला 2 झालेत. त्यांची हाईट, त्यांचं वजन मी उचलून बघितलं, एक नंबर आहे क्वालिटी. आता हे आल्यापासून बघतोय त्याची बॉडी स्ट्रक्चर, त्याचं वजन एक नंबर क्वालिटी आहे. मी व्हिडिओ मध्ये बघत होतो आणि आता प्रत्यक्षात मी आज त्यांच्या फार्मला भेट दिलेली आहे. एक नंबर क्वालिटी आहे. 10,000 बोलतात भेटत नाही, पण इथं ह्या फार्मवर भेटतंय. कारण ह्यांचा विचार कसा आहे, पुढच्या 20 वर्षाचं 30 वर्षाचा आज विचार करणार आहे. आपला हे शेतकऱ्यांचं पण भलं झालं पाहिजे. आपण सगळ्यांनी ग्रुप बनवून सगळ्यांनी मिळून, एकाने काय होत नाही, ग्रुप बनवून सगळ्यांनी मिळून हे काम केलं तर होणार आहे. एक नंबर क्वालिटी आहे. कुणाला माहीत बाकीच्यांना वाटत असेल नाही क्वालिटी, पण आहे क्वालिटी. कारण आमचे पण वडील आजोबा पंजोबा हे बिझनेस करतात, फरक फिरसते. पण आता हे फार्म बंदिस्त आहे. ही नारी सुवर्ण ब्रीड आहे. दादा स्वतः मेंढपाल आहेत स्वतः मी मेंढपाळ, त्यामुळे ते नक्कीच सांगू शकतील कन्फर्म काय आहे कसं नाहीये. हे मेंढ्या जे मेंढपाल आहेत त्यांना अनुभव जास्त असतो, त्यामुळे ते सांगत. त्याच्यामुळं आता बघा, हे मी एक तास झालं येऊन उभा राहिलो, तर एका तासामध्ये माझ्यापाशी येऊन कशी माझ्याशी नातं जोडायचा प्रयत्न करते. हे पण सगळेच प्राणी माझ्यापाशी आलेत. आता काय कधी यांची ओळख पाळख नाही, मग ह्यांना कसं कळत असेल बाबा हा माणूस आपल्या फार्मवर हा शेतकरी आहे. म्हणजे येऊन उभा राहिलात ना, काहीतरी यांच्यामध्ये पण क्वालिटी आहे. लहानपणापासून ह्यांना सवय लावलेली आहे. नाहीतर काय प्राणी असतात, माणसं पण माणसापाशी जवळ येत नाही, पण हा प्राणी माणसापाशी येतोय. एवढा प्रेमळ प्राणी आहे. तर दादा तुम्ही एवढ्या लांबनं आलेला आहात इथे पाहायला वगैरे, आणि खूप साऱ्या फार्मला पण भेटून वगैरे आलेला आहात. बरोबर. तर मुळात ही 10,000 भेटतात की नाही? आणि तुम्ही ज्यांना आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी पण तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे केलेला आहे. गेले 2 वर्ष झालं मी ह्या नारी सुवर्ण ब्रीड मिळवण्यासाठी धडपडत होतो. काही लोकांना कॉन्टॅक्ट केला, ते बोलले आता आमच्याकडे नाही, वर्षभर लागेल, किंमत किती, 22,000 23,000, तरी पण चालेल मला द्या. तरी पण ते बोलले आता अवेलेबल नाही. योगायोगाने ह्या ताईचा संपर्क झाला आणि ह्यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. आणि मी बाहेरगावी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. आल्यानंतर त्यांचे म्हणजे फोनवर बोलणं झालं. 22,000 2 वर्ष मी वेटिंगला होतो, तरी मला भेटलं नाही. आता हे लोक 10,000 मला देतात, म्हणजे भेटू शकतं, ह्यांच्यापाशीच फक्त भेटू शकतं, बाकी लोक देत नाही. त्यांचा प्रश्न आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि 10,000 जर घेतलं तर मी मला दिलं तर मी थोडं पण विकू शकतो, पण 22,000 मी नाही विकू शकत. मार्केटमध्ये कोण घेणार आहे? नाही घेऊ शकत. आणि इथं भेटू शकतं, कारण त्यांचं ती नियोजनच तसं आहे. आणि यांचा विचार, यांचं सगळं संगोपन. आज जर मी 10,000 त्यांच्याकडून घेतलं तरी मला आज घेऊन गेलो, 2 महिन्यांनी जर मला काय अडचण आली तर मला फोनवर सांगतात, काय अडचण असेल तर सांगा, आम्ही मदत करू. पण 22,000 आणि 20,000 मी घेतलं तर तिथं काय सांगू शकत नाही. 2-2 वर्ष वेटिंगला आहेत. तर उद्या संपर्क माल एकदा घेऊन गेल्यानंतर मला उद्या फार्मवर, बंदिस्त फार्मवर संगोपन करताना काय अडचण आल्यानंतर ते लोक मला मदत करतील याची गॅरंटी नाही. ते बोलतात मी 2 वर्ष थांबा, तोपर्यंत माझे प्राणी मरून जातील. हा विषय महत्वाचा. त्याच्यामुळे एक नंबर आहे. असंच फार्म मोठा होणार आणि आम्हाला पण मदत होणार. आणि तुम्ही कधी सांगा, तुम्ही जेव्हा सांगचाल तेव्हा मी फार्म चालू करणार आहे. तुम्ही सांगचाल तेव्हा, आज म्हणलं तर आज, 6 महिने म्हणलं तर 6 महिना, वर्ष म्हणलं तर वर्ष. पण तुम्ही सांगाल ते तुमच्या आणि माझे विचार एकच आहेत. एवढंच मला सांगायचं आहे. आता तसंच बघायला गेला तर समजा इथे जे येतात बघायला वगैरे, तर इथं आल्याच्या नंतर आम्ही तर क्वालिटी वगैरे सांगतच असतो, पण इथं आल्याच्या नंतर जी माणसाची जो विचार करण्याची हे आहे ते बदलत असतं. कारण की इथं ती पिल्लं वगैरे जी उडी मारतात. तर दादा तुम्ही सांगू शकता की तुमचे कसे विचार झालेत, ही पिल्लं वगैरे तुमच्या समोर उडी मारतायत, त्यांची क्वालिटी, आणि आज जो आम्ही खुराक वगैरे देतो तेही तुम्ही सांगू शकता की काय प्रकार आहे? ठेवलाय खुराक थोडा लहान पिल्लांना सवय लागाव्यासाठी. आता त्यांचा चारा बघितलाय. खुराक तर त्यांना सवय लागली तर ते सवय तर पाहिजे ना, लहानपणी जे सवय लागेल ते मोठे झाल्यानंतर खाणार आहेत. पण मेंढ्यांना तर खुराक नाहीच दिसत. आणि चारा जो आहे 1 नंबर चारा आहे. आणि कारण ज्या वेळेस मेंढी क्रॉस केल्यानंतर त्या मेंढीच्या पोटामध्ये 2-3 पिल्लं असतात. मग तेव्हा पिल्लांना गरज असते. मेंढीची ताकद, मेंढीमध्ये जर ताकद असेल तर त्या पिल्लांची संगोपन, पोटातली वाढ व्यवस्थित होते. आपण काय करतो, मेंढीची पिल्लं
मेंढी वेली येल्यानंतर तिला पिल्लं होतात, त्यानंतर आपण तिला खुराक चालू करतो. पण ते पिल्लं कमजोर होतात ना, त्या पिल्लात जी बाळांची जी बॉडी लक्चर असते ती झालेली नसते. परत काय करणार, ह्या वातावरणामध्ये पोटातून बाहेर आल्यानंतर त्याची बॉडी स्ट्रक्चर होऊ शकत नाही. मग त्याला पोटामध्ये त्याची बॉडी स्ट्रक्चर पाहिजे. त्याच्यासाठी त्याला मेंढीला सुरुवातीला आपण काय म्हणतो, गाभण आहे तिला चारायचं नाही खुराक, पण तिला त्यावेळेस गरज आहे. येल्यानंतर तुम्ही नाही चारली तरी चालेल, तिला पोटामध्ये पिल्ला असताना चारा, तर तिला तिची इम्युनिटी पॉवर मजबूत राहील, अंगामध्ये रक्त राहील आणि ते पिल्लांचं संगोपन मजबूत होईल पोटामध्ये आतमध्ये. आणि जे आतली लेवल आहे ना ते बाहेर होऊ शकत नाही, होईल आत असेल तरच बाहेर होणार. आणि परत पिल्लं जन्मल्यानंतर त्या मेंढीला दूध येतं. बाळांना पिल्लांची गरज असते. मेंढीला जर खुराक नसेल पोटामध्ये पिल्ला असताना तर त्या मेंढीला दूध नाही भेटणार, दूध नाही एवढं येणार. आणि दूध नाही आलं तर पिल्लांना दूध नाही भेटणार. म्हणून पिल्लं पण कमजोर पहिलेच, मेंढीची ताकद नसेल तर, आणि परत दूध नाही, मग कायच उपयोग होत नाही. एक पिल्लू मोठं असतं, एक छोटं असतं, मरणार, मग परत म्हणणार आमचं एक मेलं, एक मोठा आहे. आणि त्याच्यासाठी तिला पोटात असतानाच तिला खुराक द्या. परत तुम्ही मेंढी येल्यानंतर नाही दिला तरी चालेल, हे पण आम्हाला. आणि मेंढी आपण काय म्हणतो, आता चला ठीक आहे 8-9 महिन्याची झालेला मेंढी, चला आपण हिला क्रॉस करू. म्हणजे सुरुवातीला लहानपणापासून तिला 12 महिने क्रॉस करू नका. ज्यावेळी तिची बॉडी स्ट्रक्चर मजबूत होईल तेव्हाच तिला क्रॉसला घ्या. तिला कमी वयात जर आपण कमी ते बोलतात ना, कमी वयात खायला बघायला गेलो तर आपलं नुकसान आहे. तिची बॉडीची लँग्वेज होत नाही, स्ट्रक्चर बनत नाही. मग ते एक पिल्लू मोठं, एक छोटं, तिचं ज्यावेळेस बॉडी स्ट्रक्चर मजबूत होईल ना, पूर्ण वय झाल्यानंतर आपल्याला बोलतात ना, मुलीचं वय नाही माझं झालं, 18 वर्षे कशासाठी दिले शासनाने. आपण 16 वर्ष 15 वर्ष जर मुलीचं लग्न केलं तर पुढं तिला होणारा अपत्य व्यवस्थित होत नाही, काहीतरी प्रॉब्लेम होतो. तसंच ह्याचं पण आहे. म्हणून तिला 12 महिने तरी क्रॉस होऊ देऊ नका, पुढं भविष्यात अडचण येणार नाही. मग तुम्ही परत लवकर क्रॉस केली तरी चालेल, परत दुसऱ्या तिसऱ्या वेताला, पण सुरुवातीला तुम्ही क्रॉस करू नका. आणि त्या पिल्लांचं संगोपन बघितलं, मेंढ्यांचं बघितलं, मला तर वाटतंय मला इथंच राहावं असं वाटायला लागलं एवढ्या वातावरणामध्ये. एक नंबर आणि छान आहे. येणाऱ्या पिढीमध्ये मुलांनी हे केलं करा, एक नंबर आहे मला तर वाटतंय, एक नंबर. म्हणजे एक तुम्ही यंग जनरेशन साठी एक हेच दिलंय, संदेशच दिलेला आहे खरं तर, की व्यवसाय आपल्याला हा खूप चांगला पण आहे आणि आपल्याला परवडणारा पण हा व्यवसाय आहे. तसंच आता आपण खुराकाचा वगैरे विषय झालेला. एक मी बोलतो, आता मी दिवसभर कष्ट केलं, कुठं शेतामध्ये, कुठं कोणाच्या हाताखाली नोकरी केली. माझ्यासारखे आता तुम्ही आपल्याला मिळून किती नोकरी मिळेल, 500-600 रुपये. सकाळच्या 8 वाजल्यापासून रात्रीच्या 6 वाजेपर्यंत कष्ट करा, 600-700 रुपये भेटतील. लय झालं 700 पण भेटत नाही. त्याच्यामध्ये 20 मेंढे असले ना, घरी बसून रोजचे 700 रुपये मिळतात. म्हणजे आपल्या पिल्लांचं वेट वाढत आहे, प्रत्येक पिल्लाचं 100 ग्राम वाढलं तर 50 रुपये. म्हणजे थोडक्यात झाले ना, 20 पिल्ला असली तर आपले 1000 रुपये चालू झाले नाही दिवसाचे, काय न करता. पार्ट टाइम बिझनेस आहे, एक नंबर, काही सुद्धा अडचण नाही. बोला. आता आपण हा जो मुरघास वगैरे करतोय, हो, आता तुम्ही मुरघास स्वतः बघितलेला आहे, कसा आपला मुरघास आहे? छान आहे, एक नंबर. खातात ना मेंढर, मी बघितलं ना. हा, मग ह्याच्यासाठी सांगत असतो, जो आपण खुराकावर खर्च करतोय त्याच्यापेक्षा आपण जो चारा आहे त्याला क्वालिटी बनवायचा आहे. बरोबर. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसलेला आहे. बरोबर, हे खरं आहे ना? खरं आहे. कारण मी ऑनलाईनला बघितलं होतं, पण आज स्वतः ऑफलाईनला बघितलंय. स्वतः येऊन प्रत्यक्षात फार्मला भेट दिलेली आहे आणि इथल्या वातावरणामध्ये बघितलेलं आहे. एक नंबर, छान आहे. तुमच्याजवळ आहे किती हे महत्वाचं नाही, आहे ते तुमच्यापाशी भरपूर आहे, त्याच्याशी देणं घेणं नाही. थोडंच असू दे पण ते क्वालिटी पाहिजे, हेच सांगत असतो आम्ही. हा विषय महत्वाचा. हेच सांगत बोलतात ना, 14 तास काम करतोय, 14 तास अभ्यास करतोय, 52%, 2 तास अभ्यास करतोय पण 92% पडतात. बरं. बाकी आणि काय सांगू शकाल? काय नाही, विचारा तुम्ही प्रश्न अजून सांग. तुला बघा माझ्या समोर कमीत कमी 4.5 फूट उडी घेतय, 6 महिन्याचं पिल्लू. तुमच्याकडे माळग्याल आहे ना, तुमच्याकडे माळग्याल पिल्लू पण आहेत. आता आमचं जे हे 1 महिन्याचं आहे पिल्लू, कसं आहे? आता आमच्यामध्ये मांडग्या मेंढीला एकच होतात, नारी सुवर्णला 2 होतात. आता 2 मध्ये 2ची जर वजन वेळ बघितली तर मांडग्याच्या तुलनेत लय 100 पटीनं जास्त आहे. आता त्याची एवढी वजन वाढ भेटत नाही आणि ह्याची वजन वाढ चांगली आहे, इम्युनिटी पॉवर मजबूत, दिसायला थोडं आकाराने लहान दिसतंय पण वजन वाढ. आता माझ्या समोर कमर नाही म्हणलं तरी 4 फूट उडी मारता येते, मोठी अशी टक्कर देत आहे बघा. मग बोलता ना,
मूर्ती लहान पण कीर्ती महान. मोठ्या बरोबर तो टक्कर घेतो म्हणजे त्याचे विचार कसले, म्हणजे थोर विचार आहे. एक नंबर आहे त्याची इम्युनिटी पॉवर. म्हणजे कमी वयामध्ये त्याने वजन वेट गेन जे घेतलंय, कारण त्याला जे मिळालेलं जे संगोपन आहे पोटामध्ये, पोटाच्या बाहेर आल्यानंतर जे मिळालेलं संगोपन आहे ते छान भेटलेलं. त्याच्यामुळं ते करत, आणि ते त्याला जर मागचे सपोर्ट भेटला नसता तर एवढे त्याने उड्या घेतले नसते, थोडं एका जागेला बसून राहिला असतं. बोलता ना, शरीरामध्ये ताकद आणि रक्त असल्यानंतर माणूस कशालाच घाबरत नाही. हा त्याच्या शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर मजबूत आहे, अंगामध्ये रक्त आहे, त्याच्यामुळे तो पाहिजे एवढ्या उड्या घेतो. अंगामध्ये ताकद नसल्यावर तो घेऊ शकत नाही उड्या. तसंच बोलला तर मी म्हणत असते ह्या पिल्लांना खुराक द्यायचा असतो. तर दादा ह्यांना किती खुराक आहे, तुम्ही तुमच्या माडक्यांची आहेत पिल्ली त्यांना किती खुराक त्यांना लहानपणी तर खुराक नसतोच, आम्ही तर त्याला त्या शिकवतच नाही. आता मोठ्या आहेत ना मेंढ्या, त्यांना खुराक द्यायला लागतो. कमीत कमी 1 किलो तरी खुराक एका मेंढीला. आणि ह्याला खुराक जेव्हा मेंढीचा खुराक बंद होईल ना तेव्हा ह्याला खुराक चालू करतो. मग तो कमीत कमी 15-20 दिवस तर त्याला सवयच लागत. आता ह्याला लहानपणापासून सवय आहे, तशी त्याला नाही आम्ही सवय, कारण ते खातच नाही, त्याला सवयच नाही. दिवसभर त्याला भेटतच नाही, दूध भेटतं आणि जेव्हा मेंढीचं दूध बंद होईल त्यावेळेस त्याला खुराक चालू करतो. मग ती क्वालिटी नाही भेटत, पण त्याला भरपूर मेहनत घ्यायला लागते. त्याला एवढी मेहनत घ्यायला लागत नाही. आता आमच्या मेंढ्यांना तर खुराक नाहीये, बरोबर. तुमच्या मेंढ्यांना खुराक द्यायला लागते आहे ना. हो. मग विचार करू शकता आमच्या की खुराकामध्ये पेंड, शेंगदाणा पेंड, परत ते बोलतात ना, काय बोलतात ते, मका पेंड, मका टॉनिक असतं ना, भूक लागायची, जनताचं औषध, भरपूर काय काय अजून फिरवायला लागतं दिवसभर उन्हामध्ये. ते काय एका जागेवर नाही. परत ते पाला असतो ना, भुईमुगाचा पाला, याल बोलतात ते, आणि खुराक द्यायलाच लागतो त्याला. नाही खुराक दिलं तर त्याचे दूध भेटत नाही, दूध नाही भेटलं तर हे मोठं होऊ शकत नाही. आपल्या इथं तर औषध पण नाही बघितलं. त्याच्यासोबत आपला जो चारा नियोजन आहे बरोबर, तोही बघू शकता. हा चारा आमची मेंढी खाऊ शकत नाही. हा जो तुमच्या मेंढ्याला जो हा चारा मी बघितला ना, खुराक चारा, हा चारा आमच्या मेंढ्या बघणार पण नाही, कारण त्यांना आपण सवय लावलेली आहे ना प्रत्येक झाडाचं गवत शेंडा खायला. त्यांना ते ह्या मेंढ्यांना लहानपणापासून सवय आहे, आमच्या मेंढ्यांना सवय नाही. का तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये सवय नाही, तर मेंढ्यांना काय लागणार, कारण त्यांना माहित आहे हे नाही खाणार, इथे नको, चला आपण त्याला गवत चारो, शेंडा खाल्ला पाहिजे झाडांचा गवताचा. मग त्यांना ती सवय लागली तेच बोलतात. ह्यांना तर तुम्ही कसं ह्याची सवय लावली तर हेच खाणार, आणि त्यांना त्याची सवय लागली तर माइंडमध्ये, आमच्या शेतकऱ्याच्या माइंडमध्ये सवय गवताची आहे, तर मेंढीला पण गवतच चारावं लागणार. आज काय बोललो, आज ह्या शेतामध्ये ही मेंढी, हा आपला मेंढ्या गवत खाणार नाही तर खाणारच नाही, कारण त्याला आज ह्या शेतामध्ये आपण जर नेल्या, आज नेल्या, उद्या पण नेल्या, उद्या नाही नेल्या तर दुसऱ्या दिवशी नाही येणार. आपण रोज नवीन त्यांना सवय लागल्या. 200, 300 किलोमीटर दूर जातात गावापासून आमच्या, आणि तिकडचं संगोपन केलंय त्यांना, म्हणजे चाऱ्याचं. मग त्यांना रोज नवीन ताजं पाहिजे. आपण बोलतात ना, ताजं आहे का, गरम आहे का, आपल्याला कसं सवय लावली तशीच त्या आमच्या लोकांनी त्यांना ती सवय लावली. आज ह्या शेतातलं पाणी पाजायचं, उद्या त्या शेतातलं पाणी पाजायचं, आज ह्या शेतातला चारा द्यायचा, झाडपाला ताजा. मग त्यांना ती सवय लागल्यामुळे त्यांना त्यांच्या पाठीमागे आपल्याला जायला लागतं. आणि हा फार्म आहे, ह्या मेंढ्यांना आपण त्याची लहानपणापासून जी सवय लावल्या ना, त्या वातावरणामध्ये, त्या सवयीमध्ये ते खातात. ह्या जी मेंढ्या खुराक खातात ना चारा, त्या मेंढ्या आमच्या खाणार नाही, कारण त्यांना आपण सवय लावली नाही ना. तर आता दादांचे प्रश्न झालेले आहेत, आपण विचारून वगैरे, त्यांनीही समाधानपूर्वक उत्तरं दिलेली आहेत. तर कसं आहे ना, आता आपण बघू शकता जे हे शेडवर धिंगाणा चाललेला आहे. काही लोकांना असं वाटत असेल की व्हिडिओ वगैरे करताना ह्या प्राण्यांच्या मागणं वगैरे कॅमेरा घेऊन फिरायला लागते का काय, खूप मेहनत करायला लागते. तर बघू शकता तसं काही करायला लागत नाहीये. आणि आपल्या दादांचं स्वागत आपल्या ह्या लहान कोकरांनीच केलेलं आहे. तर कसं तुमचं दादा स्वागत झालेलं आहे? एक नंबर माझं स्वागत केलेलं आहे. लहान, ह्याचं नाव काय ठेवलंय? वीराने माझं खूप स्वागत केलेलं आहे. मी आल्यापासून बोलतात ना, एखादा राजकीय नेता आल्यानंतर फटाकडे वाजतात, तसं इथं आल्यानंतर माझ्यापाशी एवढ्या उड्या घेतल्यात की मला आज दिवसभर भूकच लागणार नाही. छान, एवढंच बोलतो मी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अरे बस चला, आता आपण भेटू पुढल्या वर्षी, पुढल्या दिवाळीला भेटू.